नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। पाचोरा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी ए.बी. चव्हाण यांच्या बदलीचा आदेश दिनांक 29 मे 2025 रोजी काढण्यात आला असून उपविभागीय अधिकारी ए.बी. चव्हाण यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अहिल्यानगर अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग अहिल्यानगर येथे करण्यात आली आहे। चव्हाण यांना बदलीच्या आदेशानुसार 31 मे 2025 रोजी मध्यान्होत्तर एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याबाबत नमूद करण्यात आले आहे। तरी देखील चव्हाण ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचं कामकाज बघतात बदलीचा आदेश काढून सुद्धा त्या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे। नेमकं पाणी कुठे मुरत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे। तर बघूया तक्रारदार निलेश उमाळे काय म्हणाले ते। रामदेव उबाळे, राहणार वजे, तालुका पाचोरा। मी पाचोरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काम करीत असलेल्या अनिल भामू चव्हाण अभियंत्याची तक्रार दिली असता सदर तक्रारी संदर्भात मला असे निदर्शनास आले की त्यांची ऑर्डर 2 एमजीपी विभागात चे कर्मचारी असून ते जिल्हा परिषद काम करत आहेत। परंतु एमजीपी विभागाचे कर्मचारी जर जिल्हा परिषदमध्ये काम करायचं झालं तर एमजीपी ॲक्ट आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ॲक्ट 1976 चे कलम 22 प्रमाणे राज्य सरकारला जर वाटलं तर ते प्रतिनियुक्ती ही जिल्हा परिषद पाणी पुरवठाकडे वर्ग करू शकतात। परंतु असे कुठलेही आदेश नसताना 2018 साली अनिल भामू चव्हाण यांची बेकायदेशीर बदली तत्कालीन मुख्य अभियंता यांनी जिल्हा परिषदकडे वर्ग केला त्या कर्मचाऱ्यांना आणि यांनी देखील जिल्हा परिषद जळगाव येथे त्या कर्मचाऱ्याला रुजू करून घेतलेला होता। त्या अनुषंगाने मी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त व आता विद्यमान कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जळगाव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या असता सदरील तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही योग्य ती चौकशी व योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही। त्या दरम्यान अनिल भामू चव्हाण यांची पुन्हा जिल्हा परिषदकडून त्यांच्या मूळ आस्थापनेकडे त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे। त्यांच्या बदलीचे आदेश 29 मे 2025 रोजी प्राप्त होऊन देखील मिनल करणवाल मॅडम CEO त्यांना रिलीव्ह करत नाही आहेत, त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत पाठवत नाही आहे आणि त्यांचे पेमेंट जिल्हा परिषदकडूनच काढण्यात येत आहेत। हे सर्व गैरकृत्य 2018 पासून ते आतापर्यंत घडत आहे। म्हणून सर्व जबाबदार व्यक्तींच्या विरोधात फौजदारी खटले दाखल करण्यासाठी मी संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद देणार असून मी माननीय आमदार महोदय व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी साहेबांना यामध्ये हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा मी स्वतः लेखी फिर्याद संबंधित पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल करणार आहे।